आजचा जो बायोडा आहे तो एका नॉर्मल अपंग मुलीचा आहे. मुलगी ही कर्णबधिर आहे. त्यांच्या अपेक्षा आहे की जो एखादा मुलगा जर का नॉर्मल अपंग असेल किंवा एखादा मुलगा जर का चांगला असेल, असं रिसर्च त्याला चालेल. त्यामुळे अपंग बांधवांना विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का या अपेक्षेत बसत असेल, तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आहे की आपल्या बुधवार केंद्रामध्ये फोन करताना सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. हा जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तो फक्त अपंग वधूवर यांच्यासाठी स्पेशली आहे. आपल्या वधूवर केंद्रामध्ये अपंग वधूवर यांची सर्व जाती धर्मामध्ये नावनोंदणी केली जाते. त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोणीही जर का अपंग असेल, कुठल्याही जाती धर्मामध्ये असेल, तर आठवणीने त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचं जन्मवर्ष आहे 2000, उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे. शिक्षण मुलीचे बीकॉम झालेलं आहे. त्यानंतर मुलीने काही टायपिंगचे आणि इतरत्र मुलीने कोर्सेस सुद्धा केलेले आहेत आणि सध्या मुलगी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुद्धा करत आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मुलीचे आई वडील दोघंही जॉब करत आहेत आणि मूळ हे पुणे जिल्ह्यामध्ये स्थायिक आहेत. मुलगी 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. वासनीचे वेल यांचं देवक आहे. त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोणी मुलगा असेल तो 96 कोळी मराठा कास्टमधील असावा. मुलाचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं असावं. मुलगा हा नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्या मुलास त्यांचा प्राधान्य राहील आणि मुलगा हा नॉर्मल अपंग असावा आणि अपंगत्वामध्ये फक्त अंधत्व सोडून इतर कुठलेही अपंग त्यांना चालेल. मुलगा हा पुणे जिल्हा, बारामती किंवा फलटण या भागामध्ये फेटल असावा. किंवा एखादा मुलगा जर का नॉर्मल असेल, कुठलंही त्याला अपंगत्व नाही, त्याची जरी यांना स्वीकारायची तयारी असेल, थोडंसं मुलाचं शिक्षण ॲव्हरेज असेल, असंही सहजरा चालेल. त्यामुळे नक्की तुमच्या ओळखीचं कोणीही जर काही अपेक्षा बसत असेल, तर आठवणीने आजच आपल्या विभागाकडे संपर्क करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.